विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल. बाय द वे, आज ब्लॉग शूट करायचं कारण असं आहे की आज आपण जातलाय रथ बघायला. ठीक आहे. अरे बाबा बोलय रे इथं काय फेकला तुम्ही म्हणाल. मी घेतला माईक, जो की तुम्ही बघतच असणार. हा इथं लागलेला आहे आणि रिसिवरती मोबाईलला ऑलरेडी आहेच. हा ठीक आहे. आपल्याला जायचं रथ बघायला पिंपराड्याला. आज आहे आषाढी एकादशी आणि तुम्हाला माहितीच आहे प्रत्येक मराठी माणूस हा आषाढी एकादशी म्हणजे वारकऱ्यांची सर्वात मोठी उत्सव पकडून झाला ना. आणि लोक तर तिकडे जातात पंढरपूरला. माझी जायची इच्छा होती पण काही कारणास्तव गेला नाही. तर मग आपण रथ बघायला जाऊ शकतोय. आपल्या घराजवळ जर रथ निघतो तर जाऊ ना मग. आणि हा रथ नाही का पिंपराडा शिवारातला सर्वात जुना रथ आहे. बिकॉज हा नाही का 150 वर्षापासून निघतोय. आणि मी जर त्या माझ्या घराच्या जवळच असा काही उत्सव निघत असेल आणि मी नाही जाणार असं होणार आहे का. तुम्ही लोकांना मग खूप साऱ्या लोकांनी बघितलाच असेल ऑलरेडी. नाही बघितला असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा, सबस्क्राईब करा. काही आता आम्ही पोहोचलोय ज्या लोकेशन वरती जिथं रथ निघतो आणि गर्दी होऊ शकतो. किती भयंकर आहे. ठीक आहे. आणि रथ नाही का अजून आलेलं नाही इथं. आपल्याला रथ त्या ठिकाणी जावं लागेल. तिकडे मागे भरपूर अजून लहान आहे, तिथं जाऊ मग बघू. जिथं चालू आहे डोरेशनसाठी नाव लिहिलं. चला नाव लिहून घेऊ, तिकडे जाऊ. इथं जे नाही का संध्याकाळी नेक्स्ट लेवल एनर्जी होणार आहे. बिकॉज तिथं एक वाद्यभूषण सोहळा नाही का तो पण सुद्धा आहे बाहेर. आणि गर्दी अजून नाही का म्हणजे वाढलेली नाहीये. संध्याकाळी मजा येईल सगळ्यात. चला तर मग बघूया. आतमध्ये जाऊ त्यानंतर बघू तिकडे. असं म्हटलं जातं आषाढी एकादशीला वैकुंठाचे स्वामी आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी निघतात. तसंच आपल्या जळगाव जिल्ह्यात असणारं प्रति पंढरपूर म्हणजेच पिंपराळा. विठू माऊली, माझ्या पिंपराळा शिवारात या. माझ्या गावाला तब्बल गेल्या 151 वर्षापासून म्हणजेच 1985 साली कैलासवासी तोताराम नत्थूशेठ वाणी यांनी आपल्या मुलीच्या म्हणजे जानकाबाई यांच्या सामर्थ्यात सुरू केलेला हा रथ, जो आज प्रत्येक जळगावकरांच्या मनाला एक वेगळं सुकून देतो. ज्या गोष्टीची कमी होती तो पण चालू झाला पाऊस. आणि इतका मजा आहे ना नेक्स्ट लेवल झाला. माझ्या थोड्या बाहेर घेतल्या त्या पण खूप नेक्स्ट लेवल काय नाही ब्लॉगिंग करते. कुठे आलं बजरंग, अरे बोल बजरंग, जानका बाई की, जानका बाई की जय श्री राम. दादा ने का सलामी देणार आहे. या दोन्ही लेजन खाऊ द्या. ठीक आहे. आणि इथं सलामी द्यायला झालं भरपूर. आवाज नाही काय कसा चालतोय. चला लवकर जाऊया.
जिरले आम्ही. जय शिवराय. वाढले यार मला गर्दी खूप वाढली आता. तवा आले ना तेव्हा काही म्हणजे आरामात चालायला लागत ना. आता तिथं पाय घाला लागले भाऊ नाही की नाही चालून नाही इकडे हे बघा. आला आपण आपल्या गाडीत आहोत. आता गाडी घेऊन घरी जाऊ. वेगळं झालं आता इकडे आज साईडच्या साईडने आलो होतो तेव्हा नाही का इकडे कोणीच नाही होता. आता इथली क्राऊड आहे बघा किती नेक्स्ट लेवल क्राऊड झालेला इकडे. बॅरिकेड्स लागलेले आणि जेव्हा आम्ही आलो होतो ना तेव्हा काहीच नव्हतं पूर्ण खाली होतं. आता गाड्या सुद्धा लावत होतं. आता पोलीसवाले सुद्धा इथं आणि गाड्याही नाही लावत होते आतमध्ये. चला आपण बी जा घरी झालं. बाय द वे गाईस पाऊस चालू होता त्यामुळे मी का घरी आलो लवकरात लवकर. आणि आता बघू शकता तुम्ही कसं म्हणजे कसं उभा येतं. आणि आता चॅनल सॉरी व्लॉग आवडला असेल तर डू सबस्क्राईब चॅनल आणि लाईक करून द्या त्याला. पण अशा नवीन नवीन कंटेंटसाठी सबस्क्राईब करा चॅनलला. आणि तुमच्या भाऊ आणि बहीण जे कोणी मित्र असेल त्यांना सेंड करा ही व्हिडिओ. चला तर मग आणि इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करा.